मराठी कथा श्यामची आई भाग 32 लाडघरचे तामतीर्थ। राजाला आज परत जावायचे होते। त्याला वाईट वाटत होते। श्यामच्या घरची सगळ्या आठवणी ऐकायला आपण नाही म्हणून त्याला वाईट वाटत होते। परंतु कर्तव्य कठोर आहे। कर्तव्यासाठी सारे मोह दूर टाकावे लागतात। चांगल्या गोष्टींचे मोह दूर ठेवावे लागतात। मोह वाईट गोष्टींचेच असतात असे नाही तर चांगल्या गोष्टींचेही असतात। श्याम, आता आपण परत केव्हा भेटू? तुझी रसाळवाणी पुन्हा केव्हा ऐकावयास मिळेल? श्याम, तू ज्या आठवणी सांगतोस त्या असतात साध्या, परंतु त्यातून सुंदर धर्म तू दाखवून देतोस। कृष्णाच्या लहानशा तोंडात यशोदेला विश्व दिसले तसे तुझ्या या लहान गोष्टी धर्माचे व संस्कृतीचे विशाल दर्शन होते। श्याम, काल मी रामजवळ म्हटले की हा गोष्टीमय धर्म आहे किंवा या धर्ममय गोष्टी आहेत। गोष्टी रूपाने तू धर्म सांगत आहेस, धर्मरूपाने गोष्टी सांगत आहेस। रोजच्या आपल्या साध्या जीवनातही किती आनंद व हृदयता आपणास ओतता येईल हे तू दाखवित आहेस, नाही का? या आयुष्याच्या मार्गावर सुखाला व संपत्तीला तोटा नाही। बहीण भावांचे प्रेम, गुराढोरांचे प्रेम, पशुपक्ष्यांचे प्रेम या सर्वांमुळे देवी जीवन समृद्ध, सुंदर व श्रीमंत करता येते। श्याम, तुझ्या आठवणी ऐकता ऐकता मला कितीदा रडू आले। त्या रात्री तू प्रेमाचे वर्णन करीत होतास त्यावेळेस मी घैवरून आले होते। श्याम, आता केव्हा असे ऐकावयास सापडेल? तू जणू श्याम सुंदर कृष्णाची मूर्ती आहेस, नाही का? राजा, अतिशयोक्ती करण्याची तुला सवयच आहे। तुझ्या माझ्यावर प्रेम आहे म्हणून तुला माझे सारे चांगले दिसते। माझ्यात एकच गुण आहे तो म्हणजे कळकळ। या कळकळीने सारे सजून दिसते। मी कीर्तन करतो तेव्हा संगीत गायनाची उणीव मी माझ्या उत्कंठेने व कळकळीने भरून काढतो। राजा, मजवळ दुसरे काही आहे? काही नाही, खरेच काही नाही। मी आपला बोलका ढलढलपा कामे तुम्ही करता। मी गोष्टी सांगाव्या, कथा सांगाव्या, शब्द वेलाळे मी, परंतु तुम्ही कार्य वेलाळे असतात। राजा, मनातून मी माझे डोके कितीदा तरी तुमच्या पायांवर ठेवतो। भिका, नामदेव, राम हे किती काम करतात। तुम्ही मला मोठेपणा दिलात तरी मजवळ काही नाही हे मी जाणून आहे। तुमच्या दगडाला सेंदूर फासून नमस्कार करीत आहात। श्याम बोलत होता इतक्यात राम आला। काय रे राम, गाडी आली की काय? श्यामने विचारले। नाही, बेत बदलला आहे। आता न जाता रात्री जायचे ठरले। रात्रीची आठवण ऐकून मगच जाऊ असे दाजी म्हटले। राजा, रात्री जा, काही उशीर होणार नाही। राम म्हणाला, देवाची इच्छा। राजा म्हणाला, सायंकाळी झाली होती। आकाशात अनंत रंगाचे प्रदर्शन उघडले होते। लाल, निळे, पिवळे सारे रंग तेथे ओतले होते। भव्य देखावा दिसत होता। नदी तीरावर जाऊन श्याम व राजा गोष्टी बोलत होते। गोष्टी बोलता बोलता दोघे मुके झाले। एकमेकांच्या हातात त्यांनी हातांत घेतले होते। हात सोडून दिले। गुराखी गायी चारून परत जात होते। कोणी म्हशीच्या पाठीवर होते, कोणी पावा वाजवीत होते। श्याम, चला परत जाऊ, राजा म्हणाला। राजा, असे भव्य सृष्टीदर्शन झाले म्हणजे वाटते की जाऊ नये, इथेच बसावे व सृष्टीत मिळून जावे। सृष्टीचे मुख अशा महान संगीत सिंधूत आपल्याला जीवनाचा बिंदू मिळवून टाकावा। श्याम बोलत होता। त्यांचे ओठ थरथरत होते। श्याम म्हणजेच मूर्त भावना, श्याम म्हणजेच मूर्त उत्कटता होती। शेवटी दोघेही मित्र आले। आश्रमाच्या गच्चीवर मंडळी जमू लागली। आकाशाच्या गच्चीत एक एक तारा येता येता सारे आकाश फुलून गेले। गच्चीत एक एक माणूस जमता जमता सारी गच्ची भरून गेली। प्रार्थनेला सुरुवात झाली। प्रार्थना संपली। क्षणभर सारे मंडळी डोळे मिटून बसली होती। श्यामने गोष्ट सांगावयास सुरुवात केली। लहानपणी हट्ट करणारा, सर्वांशी भांडणारा, तो हो हा, तुला नाही का आठवत? बराच की रे मोठा झालास, इंग्रजी शाळेत शिकतोस वाटते, शुभाताईने विचारले। हो, मी 4थ्या इयत्तेत आहे, असे मी उत्तर दिले। त्याने प्रेमळ भरल्या घरात आम्ही एकदम घरासारखे होऊन गेलो। शुभाताई म्हणाली, वहिनी, समुद्रावर आताच स्नाने करावयास जा। 10-11 वाजायला परत याल। दुपारी जेवणी खाणे झाल्यावर देवीला जाऊ।
म्हणजे सायंकाळी तुम्हाला परत जायला गाडी जोडता येईल. राहत तर नाहीसच म्हणतेस. एवढी आल्यासारखी 8 दिवस राहतीस तर किती चांगले झाले असते. मलाही बरे वाटले असते. सासरी राहून माहेरचा अनुभव घेतला असता. राहशील का? सुभे, ही गाडी परत भाड्याची ठरवली आहे. शिवाय तिकडे घरी तरी कोण आहे? लहान मुलांना ठेवून आले आहे. श्यामचीही शाळा बुडेल. पुष्कळ वर्षांनी दोघे भेटलो हेच पुष्कळ झाले. मग आताच आम्ही समुद्रावर जाऊन येतो. आई म्हणाली. आम्ही इकडे कपडे घेतले. सुभाताईचे यजमान आमच्याच बरोबर निघाले. गाडी जुंपली. गाडी जोरात निघाली. समुद्र जवळ होता. समुद्राच्या बाजूबाजूनेच रस्ता होता. आम्हाला तामतीर्थावर जावायचे होते. मी समुद्राकडे सारखा पाहत होतो. माझ्या चिमुकल्या डोळ्यांनी त्याला जणू पिऊन टाकीत होतो. अफाट सागर, अनंत सिंधू, ना अंत ना पार. खाली निळ्या पाण्याचा समुद्र, वर निळा आकाशाचा समुद्र. आमची गाडी योग्य ठिकाणी आली. सुभाताईचे यजमान व आम्हीही खाली उतरलो. कोठे स्नान करावयाचे ते त्यांनी आम्हास दाखविले. समुद्राच्या लाटा त्या उसळत होत्या. येथील वाळू जरा लालसर आहे असे वाटत होते. येथेच लाल पाणी का बरे, असा सुभाताईच्या यजमानास प्रश्न विचारला. ते म्हणाले, देवाचा चमत्कार, दुसरे काय. आई म्हणाली, येथे देवाने राक्षसास मारले असेल म्हणून ते पाणी लाल झाले. सुभाताईचे यजमान म्हणाले, हो, तसा तर्क करावयास हरकत नाही. लंगोटी लावून मी समुद्रात शिरलो. लहान लहान लाटांबरोबर मी खेळू लागलो. फार पुढे गेलो नाही. समुद्राचा व माझा फारसा परिचय नव्हता. आई गुडघ्याहून थोड्या जास्त पाण्यात जाऊन बसली व अंग धुवू लागली. समुद्र शेकडो हातांनी हळूच गुदगुदल्या कराव्यास हसत खेळत खिदळत येत होता. पायाखालची वाळू लाट माघारी जात निसरत होती. आम्ही मायलेकरे ईश्वराची कृपा समुद्र डुबत होतो. पाणी खारट होते तरी तीर्थ म्हणून आई थोडे प्याली व तिने मलाही प्यावयास लावले. आईने समुद्रास फुले वाहिले, हळदी कुंकू वाहिले. समुद्राची तिने पूजा केली. 4 आणे समुद्रात फेकून दिले. मोत्यांच्या राशी ज्याच्या पोटात आहेत त्यांना रत्नाकराला आईने विचारले. 4 आणे दिले ती कोणाजवळ दुःख उघडायचे. इतके वर्षांनी तू भेटलीस. तुझा प्रेमळ स्वभाव म्हणून बोलवलेस वाटले. माझ्या मुलीसारखीच तू. चंद्री, नी तू खेळत असा. तुला न्यायला घातले आहे. तुला लहानपणी पर्क शिवले आहेत. माझीच तू म्हणून बोलते. जरा दुःख हलकं होते, बरे वाटते. जगात आपल्या दुःखाने दुसरा दुःखी होतो हे पाहून जरा बरे वाटले. पण मी कोणाजवळ बोलत नाही. एक देवाजवळ सांगावे, बोलावे असे म्हणता म्हणता आईच्या डोळ्यांना पाणी आले व सुभाताईनेही डोळ्यांना पदर लावला. वहिनी, आमच्या मधूची मुंजीत ये हो आता. वहिनी, श्याम वगैरे मोठे होतील मग नाही हो ते काही कमी पडू देणार. मुले आपली तुझी चांगली आहेत. हीच देवाची देणगी. सुभाताई म्हणाली. आई म्हणाली, हो, तेवढे सुख आहे. श्याम सुट्टीत घरी आला की माझे सारे काम करू लागतो व शाळेतही हुशार आहे म्हणतात. देव करील ते खरे. बरं, येते हो. असे बोलल्यावर आईने सुभाताईच्या मुलाच्या हातात 1 रुपया दिला. आणलेला खण सुभाताईला दिला. वहिनी, रुपया कशाला? सुभाताई म्हणाली, राहू दे ग. मी आता पुन्हा त्यांना कधी भेटेन. सुभे, तुझी वहिनी आता श्रीमंत नाही हो. असू दे हो, तो रुपया. असे म्हणून मुलांच्या पाठीवरून हात फिरवून आई निघाली. आम्ही गाडीत बसलो. मायलेकरे पुन्हा गाडीत बसली. आगाडी निघाली. बैलांना परत घरी जावायचे असल्यामुळे ते जलद जात होते. परंतु आता चढाव होता. येताना उतार होता. बैलांना हळूहळूच जाणे प्राप्त होते. गाव सुटला व गाडी नीट रस्त्याला लागली. सायंकाळ होत आली होती. सारा समुद्र तामतीर्थ झाला होता. फार सुंदर देखावा. सूर्य अस्तास जात होता. त्यांच्याकडे डोळे पाहू शकत होते. तो आता लाल गोळा दिसत होता. समुद्र त्याला दमल्या भागलेल्या सूर्याला सहस्त्र तरंगांनी स्नान घालावयास उत्सुक होता.
बुडला, सूर्य बुडला, तो लाल गोळा समुद्रात पडला. त्यावेळेस हिरवे निळे दिसले. रात्रभर समुद्राच्या कुशीत निजून तो दुसऱ्या दिवशी परत येणार होता. दोन्हीकडे किर्य झाडी लागली. मधून मधून आकाशात तारे दिसू लागले. रात्रीच्या वेळी जंगलातून जाण्यात फारच गंभीरता वाटत. रातकिडे ओरडत होते. दुरून समुद्राची गर्जना ऐकू येत होती. मायलेकरे गाडीत बोलू लागली. आई, पुन्हा आपण अशीच दोघे केव्हा बरे कोठे जाऊ? तुझ्याबरोबर मी कधी हिंडलो नाही. आई, तुझ्याबरोबर हिंडावे व प्रेम लुटावे असे वाटते. मी आईला हातात घेऊन म्हटले. आई म्हणाली, तुम्ही मोठे व्हा व मग तुमच्या रोजगारावर मी येईन. मग तुला पंढरपूर, नाशिक, काशी, द्वारका सगळीकडे हिंडवून आणा. तुझे आजोबा काशीला जाऊन आले होते. ते सुद्धा नाशिक, पंढरपूरला जाऊन आले आहेत. परंतु मी कोठे जाणार व कोण नेणार? अंगणातल्या तुळशीजवळच माझी काशी व माझे पंढरपूर. आपल्यात मन आहे काशीत जावे, नित्य वदावे, यात्रेच्या व पुण्य घ्यावे. जाईन म्हणत राहिल्याने गेल्याचे पुण्य लागते. अंगावर पाणी घेताना हर हर गंगे म्हणावे. विठोबा व विश्वेश्वर, गोदा व गंगा आपल्या अंगणात आपल्या घरी आहेत. गरिबासाठी हो सोय आहे. बाळा, आपण कोठे जावायचे हिंडायला? सावकाराचे गुमास्ते तर सारखेच घरी धरणे धरून बसतात. वाटते नको हे जिणे, पुरे हा संसार. पोटल्या यात्राने वित्रा. अरे, ही संसार यात्रा हीच मोठी यात्रा हो. या यात्रेतूनच भरल्या हाताने आवरुनिशी मला डोळे मिटू दे म्हणजे झाले. डोंगरावर धोधो पडणारे पाणी, त्याच्याजवळ आम्ही आलो होतो. आईच्या डोळ्यातूनही शांत प्रवाह होता. गालावर खळखळ होता, गळगळत होता. त्या पवित्र गंगा यमुना मी माझ्या माथ्यावर घेतल्या. मी माझे तोंड आईच्या पदराने घुसविले. आई, तू मला हवीस. आम्हाला तुझ्याशिवाय कोण? खरेच कोण? मी तुझ्यासाठी शिकलो. तू नाहीस ना, तर कोणासाठी शिकवायचे, कोणासाठी जगवायचे? आई, तुला देव नाही हो नेणार असे म्हणून मी आईला घट्ट धरून ठेविले. जणू त्यावेळेस मृत्यू तिला न्यावयास आला होता व म्हणून मी तिला पकडून ठेवित होतो. देव करतो ते सारे बऱ्यासाठी. तुम्ही चांगले व्हा म्हणजे झाले. आई म्हणाली. आता गाडीत कोणी बोलत नव्हते. आईच्या मांडीवर भक्तीप्रमाणे कृतज्ञतेने सर्व कोमल भावना उमळवून मी माझे डोके ठेविले होते. मी थोड्या वेळाने पुन्हा आईला म्हटले. आई, तू लहानपणी एक गोष्ट सांगत असे. तू एका भिकाऱ्याचा मुलगा आपल्या झोळीतील 4 दाणे रस्त्यावर टाकीत. सकाळी त्या दाण्यांचे सुंदर सोन्याचे पीस होई. आई, आपलेही तसेच सारे चांगले होईल नाही का? आपले दारिद्र्य जाईल, चांगले दिवस येतील. श्याम देवाला काय अशक्य आहे? तो रात्रीचा दिवस करतो, विश्वाचे अमृत करतो. सुदाम्याला देवाने सोन्याची नगरी नाही का दिली? परंतु आपण साधी संसाराची माणसे. आपली कोठे तेवढी लायकी आहे? आपली आई म्हणाली. आम्ही देवाची कृपा नेहमीच असते. होय ना? गरीब आली, अपमान झाला, हालपेष्टा भोगाव्या लागल्या, तरी ती कृपाच असे म्हणतात. ते खरे का ग? मी प्रश्न विचारला. बाळ, तुझी अडाणी आईला नाही रे हे समजत सारे. देव जे करतो ते बऱ्यासाठीच. एवढे मात्र एक मला माहीत आहे. मी तुला लहानपणी मारले ते तुझ्या बऱ्यासाठीच ना. मग माझ्याहून कितीतरी पटीने देव दयाळू आहे. त्याच्यावर विश्वास ठेवावा. विषाचा पेला देवा, अमृताचा देवा, त्याच्यावर श्रद्धा असावी. आई जणू श्रद्धोपनिषदच गाऊन राहिली होती. एकदम माझे लक्ष समोर गेले. वाघ, आई वाघ. मी घाबरल्या म्हटले. आई तेजस्वी डोळे व भव्य बेसूर मुद्रा. काय ती आईट. उजवीकडच्या जंगलातून डावीकडच्या जंगलात तो शिरला. रंगभूमीवर नट येतो व जातो तसे त्याने केले. मायलेकराच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकायला का तो आला होता? देवाची करुणा पटवून द्यावयाला का तो आला होता? माझ्या आईवर पशुपक्षी प्रेम करीत, गाई-गुरे, मांजरे प्रेम करीत. मांजराची गोष्ट मी शेवटी सांगणार आहे. मांजर म्हणजे वाघाची मावशी. माझ्या आईवर मांजर प्रेम करी, मग वाघ का करणार नाही? तो माझ्या आईचे दर्शन घ्यावयास आला होता. क्रूरपणा दूर ठेवून नम्रपणे वंदन करावयास तो आला होता. हळूहळू दापोली गाव आले.
दूरचे दिवे लुकलुकू दिसू लागले. रात्री 9 वाजता मी घरी येऊन पोचलो. आई त्याच रात्री पालगडास गेली नाही, दुसऱ्या दिवशी गेले. मित्रांनो, तो दिवस व ती रात्र माझ्या जीवनात अमर झाली आहे. त्यानंतर पुन्हा कधीही मी व माझी आई एकत्र कुठे गेलो नाही. तो एकच दिवस, त्या एकाच दिवशी मी व माझी आई सृष्टीमाऊलीचा समुद्र व वनराजी यांच्या सहवासात होतो. दोघे रंगलो, प्रेमात डुबलो, हृदयात ओतली. तर त्या दिवसानंतर माझ्या आईच्या जीवनात अधिकाधिक कष्ट व संकटे येऊ लागली. देव माझ्या आईच्या जीविताचे सोने अस्सल 100 नंबरी सोने करून पाहत होता. आणखीन प्रखर भट्टीत तो तिला घालू लागला. गड्यांनो, माझी आई म्हणजे शापग्रस्त